काही दिवस शांत राहिलं की आरक्षणाचा वाद पुन्हा उफाळून येतो आणि याला उफाळून कोण काढते, कोणाला फायदा असतो यापासून. का प्रायव्हेटीकरण केलं जात आहे, शाळा बंद का पाडल्या जात आहे. जेव्हा मी शाळेमध्ये होती त्यावेळेस आमच्या एक हॉल होता, 1200 स्क्वेअर फीटच्या दरम्यान असेल. आजच्या दृष्टिकोनातून सांगते, तिथे 3 वर्ग चालायची, पहिला, दुसरा आणि तिसरा, आणि त्याला शिकवायला एकच मास्तर असायचा. वेळ बदलली, आता तर ती शाळाच बंद पडलेली आहे. त्याही शाळेचं जेव्हा पाऊस यायचा तर पाणी जेव्हा पडायचं तर तेव्हा आम्ही डबे वगैरे ठेवण्यासाठी आम्ही तिथे असायचो. तर विचार करा, शिक्षणाकडे तेव्हाही लक्ष दिलेलं नव्हतं, आजही लक्ष दिलेलं नाही आणि दिल्या जात नाही. कॉलेज, शाळा बंद केल्या जातात. आरक्षण ठेवलेलं कुठं आहे. काही लेकरं शिक्षण शिकतील आणि त्या शिक्षण शिकल्यानंतर त्यांचं काही ना काही बुद्धिमत्ता वाढन. पण आज जर पाहिलं असेल तर सरकारला, प्रशासनाला जे आहे ते शिक्षित लोक नाही पाहिजे. आणि हे आपल्यासमोर जिथं जागतं उदाहरण आहे. जैनजीने जे आंदोलन केलं त्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला आहे आणि त्यानंतर कावड यात्रीवर फूल बरसवल्या जाते. हे विचार करण्याची गरज आहे की सरकारला असं वाटत नाही की येथील नागरिकांची उन्नती झाली पाहिजे. म्हणजे आपसामध्ये कुठे ना कुठे वाद निर्माण करायचा आणि जनतेला कुठे ना कुठे लावून ठेवायचं. पण इकडे लक्षच नाही की चीन दिवसांदिवस आपली जी जमीन आहे ती जमीन हस्तगत करत आहे. आणि हस्तगत जमीन करत आहे तर ही जमीन कोणाची. जमीन आपली पूर्ण भारतीय लोकांची. जमीन देणारा कोण, जमीन घेणारा कोण. मग आपण काय आहे याकडे लक्ष नाही. तर आपसामध्ये भांडण केल्यापेक्षा आपण एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या समाजामधून कोणी गांधी निघेल, कोणी नेहरू निघेल आणि कोणी कलाम निघेल, याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आरक्षणाचा विरोध केल्यापेक्षा जे आरक्षण का देण्यात आलेलं आहे आणि कशासाठी दिलेलं आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. आरक्षण हे काळाची गरज आहे आणि तो आमचा अधिकार आहे आणि अधिकार आम्ही कधीही घेऊ देणार नाही, हिसकवू देणार नाही कोणालाच. जय भीम, नमो बुद्धाय.